त्यानंतर ह्या प्रतिक्रिया आलेल्या आपण पाहतोय, एकीकडे नेत्यांचं कार्यालयही सुरक्षित नाही अशी प्रतिक्रिया येते, तर दुसरीकडे अशी नासधूस करून काही उपयोग होत नाही असं केशव उपाध्याय यांनी म्हटलेलं आहे। दरम्यान ही दृश्य आपण पाहतोय, या महिलेकडून फडणवीसांच्या कार्यालयावरील पाटी काढून फेकण्यात आलेली आहे। जोरजोरात आरडाओरड देखील या महिलेने या ठिकाणी केलेला आहे, तर कुंड्या देखील फेकून देण्यात आलेल्या आहे या महिलेकडून। त्या दृश्याच्या माध्यमातून आपण पाहत आहोत, तिचा आरडाओरड देखील या दृश्याच्या माध्यमातून ऐकू येतोय। आणि या प्रकरणी आपण अधिक अपडेट घेऊयात आमचे प्रतिनिधी कृष्णा सोनारवाडकर यांच्याकडून। कृष्णा, या प्रकरणी काही अधिक अपडेट समोर येते का? प्रणिता, जिथे घटना घडली तिथे दृश्य मी दाखवू इच्छितो। आतमध्ये आपण पाहतो की डाव्या बाजूला देवेंद्र फडणवीस यांचं दालन आहे आणि तिथे हा सगळा प्रकार घडलेला होता। संध्याकाळी 6:45च्या सुमारास सगळी घटना घडलेली होती आणि महिलेनं केबिनच्या बाहेर असणारी जी काही नेमप्लेट आहे ती नेमप्लेट सुद्धा तोडून खाली पाडण्याचा प्रयत्न केला। शिवाय जे काही कुंड्या होत्या त्या सुद्धा खाली टाकल्याने फोडण्याचा प्रयत्न केला आणि सगळीकडे आरडाओरड करून गोंधळ घालण्याचा सुद्धा प्रयत्न केलेला होता। 6:45 वाजता हा सगळा प्रकार घडलेला होता आणि ही महिला असल्यामुळं कुठलीही महिला पोलीस अधिकारी तिथे बंदोबस्ताला तैनात असल्यामुळे त्या महिलेला पकडण्याचा प्रयत्न सुद्धा करता आला नाही, कारण सगळे पुरुष कर्मचारी होते आणि त्यामुळे महिलेला त्यांनी पकडण्याचा प्रयत्न केला नाही। मात्र तिथे जर महिला पोलीस असत्या तर मात्र त्यांना पकडण्यामध्ये यश आलं असतं। मात्र हा सगळा प्रकार होत असताना फक्त व्हिडिओ चित्रीकरण करण्याचा एक प्रयत्न वेगवेगळ्या पोलीस कर्मचारी असेल किंवा मग जे मंत्रालयातला स्टाफ आहे त्यांच्या वतीनं करण्यात आलेला होता आणि याच व्हिडिओच्या आधारावरती संध्याकाळी उशिरा मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यामध्ये रितसर महिलेच्या विरोधामध्ये तक्रार दाखल करण्यात आलेली आहे। त्या संदर्भात गुन्हा दाखल सुद्धा करण्यात आलेला आहे आणि या महिलेची ओळख पटवण्याचं काम जे आहे ते सध्या सुरू आहे। रात्री हा सगळा प्रकार घडलेला होता आणि त्यानुसार पोलिसांनी प्राथमिक चौकशीला सुरुवात केलेली आहे। मात्र अद्याप महिलेची ओळख पटली नसल्याचं सध्या तरी समजतं आहे। मात्र महिला कुठून आली त्याचे काही सीसीटीव्ही फुटेज आहेत ते पोलिसांकडून तपासले जात आहेत आणि त्यानंतर महिलेची ओळख पटल्यानंतर कदाचित त्या महिलेवरती अटकेची कारवाई सुद्धा केली जाऊ शकते। मात्र सध्या आपण पाहतोय की उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जे 6व्या मजल्यावरचं केबिन आहे त्याच्या बाहेर सगळा प्रकार घडलेला होता आणि त्यानंतर फक्त व्हिडिओ चित्रीकरण करून जे पुरावे आहेत मंत्रालयातील कर्मचारी असतील किंवा पोलीस कर्मचारी असतील त्यांनी तयार करून ठेवले, कारण महिला असल्यामुळे तिला पकडता आलं नाही। मात्र तिथे महिला पोलीस असतील तर एखाद्या वेळेला त्या महिलेला पकडण्याचा प्रयत्न सुद्धा करता आला असता। मात्र 6:45च्या सुमारास हा सगळा प्रकार घडलेला होता आणि त्यानंतर तातडीनं या सगळ्या घटनेनंतर रितसर तक्रार जी आहे ती पोलीस ठाण्यामध्ये करण्यात आलेली आहे। सध्या आपण पाहतो की 6व्या मजल्यावरती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दालनाच्या बाहेर मोठा पोलीस बंदोबस्त आहे तो तैनात करण्यात आलेला आहे। शिवाय जे मुख्य प्रवेशद्वार आहे त्याच्या आतमध्ये सहजासहजी कोणाला सोडलं जात नाहीये। मात्र डाव्या बाजूला हा सगळा प्रकार घडलेला होता। पुढच्या बाजूला आपण पाहतोय की माननीय उपमुख्यमंत्री यांचं दालन असं जिथे लिहिलेलं आहे त्याच्यावर डाव्या बाजूलाच त्यांची केबिन आहे, दालन आहे आणि तिथे हा सगळा प्रकार घडलेला होता। मात्र त्यानंतर आपण पाहतोय की पोलिसांनी सुद्धा चौकशीला सुरुवात केलेली आहे। वेगवेगळ्या स्तरावरती या महिलेचा शोध घेतला जातोय। सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून महिलेची ओळख पटवण्याचं काम सध्या सुरू आहे। मात्र आतल्या बाजूला मोठ्या प्रमाणामध्ये पोलीस बंदोबस्त जो आहे तो सुद्धा तैनात करण्यात आल्याचं पाहायला मिळतं आहे। ही महिला नेमकी कोण आहे, ती कुठल्या उद्देशानं मंत्रालयामध्ये एवढ्या उशिरा आलेली होती? 6:45 वाजता ही घटना घडलेली होती आणि त्यामुळे 6:45 वाजता ही सगळी घटना घडत असताना या महिलेला आतमध्ये प्रवेश कसा मिळालेला होता आणि त्यानंतर पास घेऊन ती आलेली होती का, अशा अनेक प्रश्नांची उत्तरे जी आहेत ती पोलिसांच्या माध्यमातून सध्या तपासली जात आहेत। पुढच्या बाजूला आपण पाहतोय की अनेक पोलीस कर्मचारी सध्या 6व्या मजल्यावरती तैनात आहेत आणि आतमध्ये कुणी अनोळखी इसम जाऊ नये याची सुद्धा विशेष करून खबरदारी जी आहे ती घेतली जात आहे। इथे असणाऱ्या सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून सुद्धा महिलेची ओळख पटवण्याचं काम सध्या पोलिसांकडून सुरू आहे। मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यामध्ये या संदर्भात रितसर तक्रार जी आहे ती या महिलेच्या विरोधामध्ये करण्यात आलेली आहे आणि सध्या या सगळ्या प्रकरणांची चौकशी पोलिसांकडून सुरू आहे। मात्र महिलेनं अशा पद्धतीनं 6व्या मजल्यावरती येणं आणि इतका मोठा गोंधळ घालणं, नेमप्लेट तोडणं, त्याचबरोबर आरडाओरडा करणं हे अत्यंत गंभीर स्वरूपाचं मानलं जातं, कारण राज्याचा गाडा हाकणारं हे मंत्रालय इथे प्रत्येक माणूस येत असताना त्याची ओळख पटवली जाते, त्याला पास दिला जातो आणि त्यानंतरच आतमध्ये प्रवेश दिला जातो। त्यामुळे ही महिला जी कोणी 6व्या मजल्यावरती आलेली होती ती नेमकी कोण आहे, त्याची एंट्री झालेली आहे का आणि सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून तिची ओळख पटल्यानंतर कारवाई होणं अपेक्षित आहे। मात्र सध्या तरी आपण पाहतोय की 6व्या मजल्यावरती पोलिसांचा बंदोबस्त जो आहे तो आपल्याला पाहायला मिळतो आहे आणि सगळ्या प्रकरणातले पाहून पोलिसांकडून सध्या चौकशी सुरू आहे। प्रणिता, निश्चित या संदर्भात कृष्णा तुमच्याकडून वेळोवेळी माहिती घेत राहू। तुर्तास ही दृश्य आपण पाहतोय, सध्या या ठिकाणी पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला असून एकीकडे महिला तोडफोड करत असल्याची दृश्य आपण पाहतोय आणि या प्रकरणाचा तपास सुरू आहे। मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा देखील दाखल करण्यात आलेला आहे आणि संध्याकाळी हा प्रकार घडलेला आहे। सीसीटीव्ही फुटेज देखील याचं समोर येतंय आणि हा एक व्हिडिओ देखील समोर येतोय आणि याच माध्यमातून या प्रकरणाची चौकशी सध्या केली जाते। त्यांच्या केबिनच्या बाहेर पाटी महिलांना फोडली
ते आता कळलं मला, पण काय झालं नेमकं मला माहित नाही, माहिती समोर येईल. तर फडणवीसांच्या मंत्रालयातील कार्यालयात अज्ञात महिलेकडून ही तोडफोड करण्यात आलेली आहे आणि त्याची ही दृश्य आपण बघतोय. या प्रकरणी आता पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून ही महिला नेमकी कोण होती आणि ही तोडफोड नेमकी का करण्यात आली याचा तपास पोलीस घेत आहेत. फडणवीसांच्या मंत्रालयामधल्या कार्यालयामध्ये अज्ञात महिलेकडून ही तोडफोड करण्यात आलेली आहे. काल संध्याकाळी 6:30 वाजण्याच्या दरम्यानची ही दृश्य आहे. ही महिला या ठिकाणी कशी पोहोचली, तिच्याकडे पास होता का, तिला का सोडण्यात आलं आणि कारण काय होतं, या सर्वच अनुषंगाने आता पोलिसांचा तपास सुरू झालाय. ही 2 दृश्य आपण पाहताय. फडणवीसांच्या कार्यालयाच्या बाहेर ती या ठिकाणी आली, तिने तोडफोड केली. महिला पोलीस या ठिकाणी नसल्यामुळे या महिलेला ताब्यात घेता आलेलं नाही अशी माहिती मिळतेय आणि त्यांना बाहेर बोलवा अशी आरडाओरडा या महिलेकडून केली जात होती. हा संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यामध्ये कैद झालेला आहे. काल संध्याकाळी 6:30 वाजता नेमकं काय घडलं तीही दृश्य आपण पाहताय आणि आता 6व्या मजल्यावर सुरक्षा वाढवण्यात आलेली आहे. तरी अज्ञात महिला 6व्या मजल्यावर कशी पोहोचली या अनुषंगानं आता तपास जो आहे तो सुरू झालेला आहे. या महिलेचा शोध सुद्धा पोलिसांकडून घेतला जातोय. फडणवीसांच्या नावाची पाटी या महिलेनं काढून फेकून दिली. आतमध्ये कशा पद्धतीने नासधूस करण्यात आली तीही दृश्य आणि ज्या वेळेला या महिलेकडून तोडफोड करण्यात आली त्यावेळेची दृश्य पाहताय.